चालता येत नाही ना, मी म्हणते ना त्याला बाथरूमला सुद्धा असं नीट असं असं हात टिकून त्याला बसायला लागतं. मोरा रे मोरा काय तुझा तुला हा रंग फेरा डोक्यावर 4 पैसे कमवायचं मग तुम्हाला काय उद्योगच काहीच नाही. मग काय करतो दिवसभर मग इथं? काय शेतीतच करायचं आपलं, पण ते बी पावसामुळे रोग पडतो हे होतो, ते बी हे होत नाही, साधत नाही. साधत नाही. बाहेर घालावलं ना लांब शाळेत न तर कुठं, तर त्याला त्याचं डोकं दुखतं 15 दिवसात. 15 दिवसात. त्याच्यामुळे आम्ही कुठं त्याला पाठवत नाही. मंडळी हे आहे काळं सोनं. काळं सोनं म्हणजे काय मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितली. हा काय करता? असं म्हणतात की 10 कोसावर भाषा बदलते आणि लोकांची जीवनशैली बदलते. रस्त्याने चाललो होतो तर आमचं अचानक लक्ष गेलं या पेंढ्याकडे. तुम्ही पाहू शकताय हे एकदम सुंदर पद्धतीने असं त्यांनी बांधलेलं आहे आणि रचलेलं आहे. याचं कारण म्हणजे इथं पडणारा पाऊस. इथं खूप पाऊस असतो आणि ह्या पावसामुळं या वैरणीचं रक्षण व्हावं त्यासाठी अत्यंत सुंदरपणे त्यांनी रचलेलं आहे आणि वरती असं त्यांनी घुमट केलेलं आहे. त्यामुळं वरती पावसाचं पाणी थांबत नाही आणि जे पेंडा किंवा वैरण आहे ती अगदी व्यवस्थित राहते. मंडळी नमस्कार, मी तुमचा सहप्रवासी मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मला ह्या पेंड्याच्या रस्त्याने अक्षरशः आकर्षित केलं आणि माझा मोह आवरला नाही तर येण्याचा. छान वाटतं इथं. हो का, ही रचण्याची पद्धत आहे ना अप्रतिम आहे, सुंदर अक्षरशः म्हणजे ना तुमचं लक्ष वेधून घेते अशी रचना आहे. हे असं जे वेगळं पण आहे ते आपल्याला पाहायला मिळतं केवळ गावखेड्यामध्ये आणि ह्या गावखेड्यामधला आनंद अनुभवण्यासाठी आपण आज आलो आहोत भोरमध्ये या कुंबळ्या गावात त्या ठिकाणी असलेल्या वाघमाची या छोट्याशा एका ठिकाणामध्ये. आता हे कुंबळ्याच ना तेव्हा वाघमाची कुठे? सरळ पुढं किती लांब आहे अजून? 4 रस्ता बरा आहे का? भारी आवडले. पायवाटेनं माणसं जोडली जातात तर रस्त्यानं गावं. शहरापासून गावखेडी अजून दूर का आहेत आज या रस्त्याकडे पाहून मला समजलं. पुणे जिल्ह्यातील शेवटचं रायगड जिल्ह्याच्या सीमेवर अगदी घाटमाथ्यावर वसलेलं वाघमाची हे ठिकाण आजपर्यंत फक्त नकाशावर पाहिलं होतं. अगदी पहाटे प्रवासाला सुरुवात केली. जवळपास 2.5-3 तासाचं अंतर दुचाकीनं पार करणं खरंच अवघड होतं. सरळ आहे का? रस्ता असा जेव्हा अरे बापरे, किती लांब आहे अजून? बरंच लांब. तिकडे किती गाव आहेत म्हणजे घर किती आहेत? रेगड आहे तसा तर 7 घर आहेत का? मग रस्ता का नाही केला अजून? रस्ता का नाही केला लोकांनी? रस्ता केला बी असाच रस्ता करते त्याला. ते पावसा पाण्याचं कसं होईल? उधाडला. तुम्ही कुठलं? आम्ही विंझरचे. तुम्हाला काय ते उद्योग असतो दिवसभर मग? काय आहे असं आपलं काय इकडं कुठं पार्टीवाल्याचं काम असलं तर जात्यात माणसं. आम्ही नाही कुणाच्या धंद्या बिंद्याला. हा आणि अशी कवा काठी करायची. टोकाचं गाव आहे आमचं, भाटगर धरण आमचं आहे. आणि बोपे कुठे आहे? आणि हे काय गोप कडे? गोप का बोप? गोप आणि बोप काय मग? गोप कुंबळ. त्याला बोपे नाही बोप कुठं गोपच. गोप काय मग त्याला बोपे म्हणतात ती. आता काय आवडी निवडी नाही गोप कुंबळ. गोप. आणि काय गुमुट वाघमाची गुमुट. हे इथं घर आहेत ना पड्याल्या बाजूला.
रस्त्याने आलो तो पहिला जरा बरा होता, डांबरी रस्ता, ड्रायव्हिंग करायला जरा मजा आली. पण आता हा 4 किलोमीटरचा पॅच आहे ना, अक्षरशः हा दुराळा आहे. मागाशी दगडे होत्या, आता दुराळा आलाय. आता ह्या दुराळ्यात गाडी चालवायची मला किती अवघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता उन्हाळा असल्यामुळे तुम्ही चालवू शकताय, पण हाच रस्ता जेव्हा पावसाळ्यामध्ये तुम्ही कोणतं ड्रायव्हिंग करू शकाल, वाटतं तुम्हाला करू शकाल. आणि ह्या लोकांना 4 किलोमीटर त्या मेन रस्त्यापर्यंत यावं लागते आणि तिथून त्यांना एस टी मिळते. कुठली? कुंबळा एस टी, ही पुण्यावरनं येते. पण हा 5 किलोमीटरचा जीव घेणं प्रवास आहे. आजारी माणूस जर पडलं तर कसं आणायचं मुलांना शाळेत जायला, शाळा कुंबळ्यामध्ये आणि हे 5 किलोमीटर लांब, ही रस्त्याची अशा अवस्था आहे. गावापासून अंदाजे 5 किलोमीटरचा हा रस्ता, माफ करा, रस्ता म्हणण्यासारखं इथं काहीच नव्हतं. बरं झालं 4 चाकी आणण्याचं धाडस केलं नाही आज. लाल मातीचा धुरळा गाडीवर कमी आणि आमच्या अंगावर जास्त उडत होता. खऱ्या अर्थानं गावच्या मातीत रंगून गेलो होतो. बोर तालुक्यामधलं भाटघर धरण ना, त्या भाटघर धरणाचं हे बॅकवॉटर आहे. जवळजवळ माझ्या मते 15 ते 20 किलोमीटर त्याचं रेंज आहे. आणि हे वरपर्यंत जातं, निगडे गाव आहे ना तिथपर्यंत असतंय, लांबपर्यंत गेले ना. इथल्या वातावरणासारखी माणसं सुद्धा कणखर आहेत. पुढचं दृश्य पाहून आम्हाला सुद्धा धक्का बसला की एवढं धाडस कसं काय येतं. का ह्या मातीमध्ये काहीतरी गुणधर्म आहेत. आपण वय आहे का आपलं वर जायचं एवढं? आता हे पण तोडायचे वय. आमचं हातपाय कापतात वर जायला. हा, एवढी डेअरिंग येते कशी काय पण? मावशी बघ का मावशी, एवढं दारी कसं काय येतं? हा, करायचं तसंच काय बघितलं का? कोयता अडकीता. गेल्या कित्येक पिढ्या ह्या वाटेनं ये जा करत हा रस्ता तयार झाला. उद्या इथं डांबरी रस्ता आला की ह्या मातीचा हळूवार होणारा स्पर्श कुठंतरी हरवून जाईल. चिखलाचं असलेलं नातं दूर होईल. झुडपांच्या पोटातून जाणारा हा मार्ग एखाद्या कॅनव्हासवर रेखाटलेल्या चित्रासमान भासत होता. घराजवळ पोचल्यावर हातात निरगुडीचा झाडू घेऊन कामात मग्न असलेली आजीबाई दिसली. अजय, बरी आहेस का? अजून काम करीत नाही? हा, पोटाला मिळलं पण आहे ना? वरती वाघमाची भिंतीवर रेखाटलेली चित्र केवळ एक नक्षीकाम नसून त्यातून घराविषयीची कृतज्ञता व्यक्त होते. ज्या घरानं आधार दिला, चालायला शिकवलं, मायेची ऊब दिली, त्या घराला सुद्धा भावना असतात. इथल्या माणसाप्रमाणे घरं सुद्धा प्रसन्न वाटली. कितवीला आहे तू? 8वीला. 8वीला. आणि मग ती शाळा कुठे आहे तुझी? माझी तोरणा विद्यालय वेल्हे. काय व्हायचंय पुढे तुला? स्पोर्ट आणि पोलीस एकत्र करायचे. हो का? मग ठरलं तुझं पोलीस व्हायचंय? चांगलंय. पांडुरंग काळू कचरे. शाळा किती शिकलाय तू? शाळा शाळेत गेला का कधी? गेलं. किती पर्यंत गेला? पहिली. पहिली पर्यंत.
पहिले 4थी पर्यंत गेला ना? मग शाळेत काय शिकवलं तुम्हाला? काहीच येत नाहीत. शाळा काहीच नाही येत? मग शाळेतली कविता बिविता येते काय कधी? मोरा रे मोरा काय तुझा तुझा हा, रंगीत शेरा डोक्यावर येतो वर बघ वर हे शेऱ्या पण असते मोरा रे. भात वगैरे नाचणी हे करतो, अजून बी करत होतो आम्ही, अजून बी करतो नाचणीचं वगैरे. पण आता इथून पुढे जनावरं खातात, रानडुकरं खातात, हे जनावरं रानची येऊन खातात. त्याच्यामुळे आता लोकांनी सगळ्या सोडून दिले. त्याच्यामुळे आता एक अर्ध्यानं करून ते राहूच शकत नाही ना. तुम्हाला इथं एस टी कुठली असते? एसटी कुंबळ इथून किती लांब आहे? इथून 4 किलोमीटर. ती सकाळी 6:30ला जाते, ते इथून आम्हाला 5लाच निघावं लागतं. तर आम्हाला भेटते ना तर भेटत बी नाही. पण ती येते का रोज? ती कधी येते कधी येत बी नाही, असं बी असतं तिचं. नाही, मला तुमचं आश्चर्य वाटतं की बाई ते एवढं तुमचं लांब दूर गाव म्हणजे उत्पन्नाचं काय साधन नाही, मग तुम्ही दिवस काढता कसं दिवसभर? काय वाढवडिलांनी दिवस काढले तसेच आम्ही बी अजूनपर्यंत काढत आलो. तुम्हाला इथं पाणी बिनी प्यायचं कुठं असते? पाणी इथं असतं एक आता 15 दिवस अजून पुरण, नंतर मग संपन पाणी. किती लांब आहे पाणी ते? तिथून आता 1-1.5 किलोमीटर पुढे जायला लागतं पाण्याला. हा का? हा, अजून आम्हाला काही नळाची बिळाची कुठली पाण्याची सुविधाच अजून झालेली नाही. नाही, मग ते पुढचं पाणी 1 किलोमीटरवर आहे ते पुरतं का? ते असंच झऱ्याचंच पाणी आहे. ते हा पुरतं? हा, ते आपण उकरून हे करायचं आणि मग पुरतं. मग काय शेतीतच करायचं आपलं, पण ते बी पावसामुळे रोग पडतो हे होतो ते बी हे होत साधत नाही. नाही, साधत नाही. इतरांपेक्षा काहीसा वेगळा दिसणारा साधारणपणे 20-25 वर्ष वयाचा मुलगा आपल्या आईसोबत आमच्या बाजूला उभा आहे हे लक्षात येताच त्यांची विचारपूस केली. हे झाले का वापासून? उपजतच. त्याचा उपजतच आहे. हा, मग त्याच्यावर काय उपचार केला हो का? उपचार काय आता हे असं हेच केलं तेवढं पायांचं, म्हणजे दवाखाना केला असा रगड दवाखान्यात नेला 2-3 बाऱ्या, पण मग पायांचा तेवढा केला उपचार व्हायचा सरांनी, हा, सीमा सरांनी. 2-3 महिने जागेवर संडास बाथरूम सगळं जागेवर येत होतं. बाळाचं वय किती आहे? 25 आहे. 25. हं. चालता येतं का व्यवस्थित? चालता येत नाही ना, मी म्हणते ना त्याला बाथरूमला सुद्धा असं नीट असं असं हात टिकून त्याला बसायला लागतं. आणि कसं आहे, तुम्ही हे दवाखाना जवळ दवाखाना जवळ नसल्यामुळे तुम्ही अंगाव काढल्यामुळे हे बघतो दुखणे आले असतं. त्याला पण तसंच प्रॉब्लेम आहे. हा, त्याला पण तेच आहे ना. शाळा शिकलास का? किती पर्यंत होता शाळेत? 7वी पर्यंत. पुढं नाही का रे? काय आता सर लय लांब आम्हाला जायचं आमच्या कुठं. इथं 4थी पर्यंत आणि कोंबड्या गाव आहे ना तिथं 7वी पर्यंत शिकलो. तेवढंच मग. मग पुढं का नाही शिकलास? कंटाळा आला तुला? नाही कंटाळा नाही, म्हणजे 15 दिवसानं माझं डोकं बिकं दुखायचं आणि त्याचं डोकं कमजोरी बिकं असं कुठं बिमजोरी बाहेर घालावलं ना लांब शाळेत न तर कुठं, तर त्याला त्याचं डोकं दुखतं 15 दिवसात. 15 दिवसात. त्याच्यामुळे आम्ही कुठं त्याला पाठवत नाही की आजारी पडलं तर तिकडं कोण आपण लय इकडं लय लांब कोण बघायचं. म्हणजे कुठंच आम्ही त्याला पाठवत नाही. पोरं माझं एक तिकडं मुंबईला आहे, तो नेला तरी त्याला 8-4 दिवस की लगेच आजारी पडतो. त्याच्यामुळे आपलं इथं ठेवायचं. आता आम्ही आहे म्हणून सांभाळू, आमच्या नंतर काय आता तेच होणार असं नाही का. आणि पगार पण येत होता, ते वर्ष झालं बंद झालं. कुठं कामाला होतास? नाही म्हणजे त्याचं आपलं असं अपंग म्हणून अपंगांचं हा 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 चालू केलं होतं ना, हा. ते पण वर्ष ते आता वर्षी झालं बंद झाला कसे त्याचं काय झालं? चौकशी केली नाही परत? करते आता चौकशी पण चौकशी केली पण ती काय कागद कागद हे झाला की तो बात होतो असं नुसतं काहीतरी होतंय. ती लोक मनवच घेत नाही. निसर्गाच्या हातात हात घेऊन सोबत चालत आहेत ही रान माणसं. गेल्या कित्येक पिढ्यांचं नातं आहे त्यांचं. पिण्याच्या पाण्याची तसेच पोटभर आणण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. भाकरी आणि भातासाठी उपयुक्त असणारे अगदी जोराच्या पावसात सुद्धा तग धरून राहणारे एक पारंपरिक पीक अजूनही घेतलं जातं इथं. त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता म्हणून मावशीभर शेतात निघालो. मंडळी बघा, इथं पाण्याची सोय त्यांची, झऱ्याचं पाणी आहे. मावशी पाणी किती पुरतं मग? पुरतं पाणी जरा जर लय कडका पडला तर कमी पडतं, हाय पाणी. मंडळी आपण फक्त वरया आणि नाचणी बाजरी ऐकलं असेल आणि काठली, फक्त काठलीचं नाव ऐकलं असतं, पण त्या काठल्या आहेत कशा आणि त्या काठल्यांचं काय करतात आणि त्या काठल्या
आहेत कशा हे आपल्याला बघायचं. ह्या मावशीने शेती केली काठल्यांची, एक उत्सुकता म्हणून त्यांच्याबरोबर चाललंय की या काठल्या कशा असतात. नाचणी होती, काटल्या होत्या, भात होतं, तर एकच आमच्याकडं पीक. हां परत असं काय दुसरं पीक नाही कसं. काय करता? मळणी काय आहे? काठल बघा की दाना आहेत. तुम्ही मग काय मोठी शेती तुमची, आम्ही आपलं खायापुरता वाईट करतो. मंडळी हे आहे काळं सोनं. काळं सोनं म्हणजे काय आहे? काठल्या. आतापर्यंत फक्त आपण बाजरी वरई किंवा नाचणी एवढं ऐकलं असेल, पण ही काठली आहे ना, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितली. ही काठली म्हणजे काळं सोनं आहे. बाबा या काठलीचं काय करता? तांदूळ बी बांधतात. आपल्याला भाकरी बनवली तर भाकरी बी करायला भाकरीला होतं, आणि तांदूळ करायचं तर तांदूळ होते. काय होतं अजून याचं? गावनं. काठल्याचं गावनं. आतापर्यंत मी तांदळाचं खाल्लं होतं काठलं, हे गावनं, पण काठल्यांचं गावनं कधी ऐकलं नव्हतं. हे बघा हे काळं सोनं. ते अशी रानात येते का खसरात? ते काय शेती डोंगरामध्ये, ते काय शेतवर हे वर डोंगरामध्ये केलेलं आहे. वेगवेगळ्या गोष्टी आहे. हे झाड हे जे थोडं दिसते ना, ते वर दिसते. हा हा हे डोंगरात वर तेच केलेलं. आणि तिथलं खाली डोक्यावर वाहून आणायचं. त्याला जनावर ठेवते का पण? नाही आता काय काय राहत आपलं रात्रीला सांभाळायला जायचं. राहीन ते आपलं बनायचं मग. आम्ही हे करतोय, पण आमचीच पोरं आता आमच्या पोराला माहिती पुढे होणार नाही काय केलं आणि काय खाल्लं ते. आपण हे खरं पौष्टिक आहे, त्याला खत नाही बीत नाही काय सगळं. नाचणी पेरायची. नाचणीची जर जास्तीच पाऊस अवखळ्या झाला आणि हे जर वाहून गेलं सगळं, तर नंतर हे काठले पेरतात लोक, पहिल्यापासून पेरत आलेले. परत घराकडे वळालो ते केवळ एक गोष्ट जाणून घेण्यासाठी की काठल्या वरया किंवा नाचणी भरडण्यासाठी एक छोटं आणि वेगळं जातं बनवलेलं असतं. ते नक्की कसं? हे जातं जरा मला बारीक दिसतंय का? असं दाना अख्खच निघते ह्यातनं, आणि मग दळायचं ते आपल्या आतल्या. म्हणजे फक्त बारडायला, हा भरडायला. दळायला मोठं. हा मोठा आहे तिकडं आता. अच्छा, म्हणजे फक्त यावर ह्या काठल्या नाचण्यासाठी. हा. ते कोशा म्हणजे काय? तेच असे फॉलकाट निघून जाते ते त्याची ह्याची. आता ही जाती पण गेली, सगळेच गेलं. आता आलं मिक्सर. हा. आणि पाटा नाही काय नाही आता. आजीनं विनंती केली की एखादी ओवी म्हणा, गाणं म्हणा, पण त्या आजीनं आहे ना प्रॉब्लेम असा झाला की त्यांना जात दळल्याशिवाय त्यांना ते गाणं सुचाना. शेवटी त्यांनी हे जुनं जातं काढलंय आणि थोडं ते इथं दळणार आहेत. दळल्यामुळे त्यांना ते गाणं सुचणार आहे. आणि तुम्ही आम्ही सगळेजण भाग्यवंत आहोत की आपल्याला एक गाणं ऐकायला मिळणार आहे. तुमच्या बरोबर ही सगळी गाणी जुनी वाव्या बंद झाल्या. आता ह्यांना आलं तर आलं नाही तर विसरल्या त्या. विसरलेच ना. मग तुमचं रोजच काम असतं नाही सकाळ सकाळ उठल्या उठल्या. हा. तुळा बांधीला गुंडू यानी आलं लेकीच्या गावाईला, इला लेकीच्या गावाईला. देऊ पावन आले होत, होत पावन आले होत. अगदी 2 महिन्याचा असताना ह्या दादाला झालेल्या आजारपणाविषयीची माहिती आजीबाईंनी सांगितली. केवळ वैद्यकीय सुविधा वेळेवर न मिळाल्याने असं अपंगत्व पदरी आलं आहे. फिट येते. फिट येते? पिठी येते रात्रीची त्याला. आता सारखी येते का? नाही, सारखी नाही, अशी टायमाला 2-2, 3-3 एक 2-3 वेळा आली तर मग परत मग जाते. मग नाही
म्हणजे महिन्यातून किती का असेल का? नाही, 8-4 दिवसात माशी येते. 4 दिवसात बरं, मग त्याच्यावर काय उपचार काय केला का नाही? केला पहिला केला पण ते काहीच त्याच्यावर काही ह्याच होत नाही. हा आता तुम्ही हाय जवळ ध्यान ठेवायला मी रानात कुठे फिटवून पडलं मिळलं म्हणजे हा ना. नाही त्याला घरातून बाहेर सोडतच नाही. घरातच असतं. आपलं घरीच. तर तुम्ही काळजी घ्यायला हाय म्हणून ठीक आहे, पण एकटं बिकटं कुठं गेलं माहिती? हा. मंडळी, ह्या कुटुंबाला उत्पन्नाचं साधन म्हणजे फक्त भात आणि किलतर नाचणी, बाकी त्यांना काही होत नाही. यांची 2 मुलं आहेत, एक मुलगी हॉस्टेलला राहते आणि एक मुलगा तो पण शाळा शिकतोय, वेल्ल्यामध्ये असतो. प्रश्न असा आहे की कुटुंब चालणार कसं? पर्यायच नाही. स्वतः पण शाळा शिकलेल्या नाहीत, त्यामुळे कुठे उद्योग पण नाही करता येत. पण त्यांनी स्वप्न पाहिले की आपल्या मुलांनी शाळा शिकावी, लहानाचं मोठं व्हावं आणि काहीतरी करून दाखवावं, त्यांना थोडाफार हातभार लावावा या उद्देशाने आपण त्यांच्यापर्यंत आलेलो आहे. आणि आपल्या पद्धतीने तेवढी त्यांना मदत करू तेवढं आपण ते करूच आहे. आणि मी तुम्हालाही विनंती करतो की तुम्ही पण यांना मदत करा. त्यांचा अकाउंट नंबर खाली दिलेला आहे. त्यांचं हे आजारपण हे केवळ त्यांना न मिळणाऱ्या सुविधेमुळे होते. लहानपणी यांना दवापाणी मिळालं नसल्यामुळं त्यांच्यावर हे आजारपण आलंय. ही रानातली माणसं ह्या ठिकाणी तग धरून आहेत, राहतात केवळ त्यांच्या मातीसाठी. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही सहकार्य करा. त्यांची मुलं शिकू द्या, कारण ह्यांची पिढी गेली पण पुढची पिढी शिकू द्या, या हेतूने त्यांना मदत करावी अशी तुम्हाला मी विनंती करतो. आणि आपले सद्गृस्त आहेत सन्माननीय दत्तात्रय महादेव येळे साहेब, त्यांनी या कुटुंबाकरता काही मदत दिलेली आहे. हे साहेब माळेगाव बारामतीतून आहेत. त्यांना मी खरंच देव माणूस म्हणतो, कारण त्यांनी प्रत्येक कुटुंबाला काही ना काही फुलाची पाकळी दिलेली आहे. त्यांच्या पद्धतीने त्यांनी मदत केलेली आहे आणि ती मदत ह्या कुटुंबापर्यंत मी पोहोचवतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो. आम्हाला 4 महिने पाऊस जर जास्तीत झाला तर आम्हाला लाईट बी नसते. 2-3 महिने लाईट बी नसते. लाईटीचं बी अवघड होतं. परत पावसाच्या टायमाला आमचं जाण्या येण्याचं बी वांदं होतं की आमच्या परिस्थिती बेकारच आहे की रस्ता नाही, सुविधा नाहीत कुठल्या. त्याच्यामुळं की इथून जर अचानक आजारी जर झालं तर इथून उचलून नेल्याशिवाय काही प्रश्नच नाही. 4 किलोमीटर 5 किलोमीटर आपल्याला झोळीमध्येच न्यायला लागतं. आणि आता जर इथून जर सकाळी लवकर उठून जायचं झालं तर 5ला उठून इष्टीला जावं लागतं. एकच गाडी असते. त्यांना बाजारासाठी 30 किलोमीटर वेळेला जावं लागते. दुकानमध्ये काही नाही. तुम्ही जरी काय किराणा द्यायचं म्हटलं तरी त्यांना आणायचं वेल्ल्यावरून, म्हणजे त्यांची पायपीट काही चुकत नाही. पण ही पायपीट पुढच्या पिढीला येऊ नये हा त्यांचा हेतू आहे. ते म्हणतात की 4 महिने इथं पावसाळ्यात लाईट नसती, जर सोलरची लाईट मिळाली तर भलं होईल आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने मदत केली तर उत्तमच. आपण प्रयत्न करूया लाईटसाठीचं. माननीय दत्तात्रय महादेव येळे साहेबांनी या कुटुंबाकरता 5,000 रुपयाची रोख मदत केली आहे आणि ही मदत त्यांच्याकडे मी सुपूर्द करतो. असं म्हणतात की एक बाई माणूस कुटुंब चांगलं चालवते आणि ती जरी शिकली नसली तरी त्याला ती कुटुंब चालवता येतं. पोटाला चिमटा काढून कसं जगायचं, कसं राहायचं आणि कसं दिवस काढायचं त्यांना बरोबर माहिती असतं. ताई दारा, तुम्हीच घर चालवायचं तुमच्या हस्ते. मी अगदी मनापासून येळे साहेबांचे आभार मानतो. या माणसांनी केवळ आपले व्हिडिओ पाहून सांगितलं की तुम्हाला ज्या माणसाला योग्य वाटेल त्यांना मदत करा. त्या पद्धतीने मला असं वाटतं ही माणसं गरजवंत आहेत. त्यांना ही 5,000 रुपये आपण रोख मदत केलेलीच आहे. दुसरं म्हणजे लाईटसाठी प्रयत्न करू आणि जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही मदत करा. बाकी सगळं तुम्हाला माहितीच आहे, दाखवलेलंच आहे. मंडळी, गेल्या काही दशकात गावही बदलली. जिथं एखाद दुसरा TV असायचा आता तिथं घराघरावर डिश दिसतोय. त्याच्या जोडीला प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाय. काळ कितीही बदलला तरी गावखेड्यांची खरी ओळख कधीच बदलू शकत नाही. ती म्हणजे प्रेम, आपुलकी आणि मातीतली नाळ. अजूनही गावच्या मातीत तीच ओल आहे. आता प्रत्येकाच्या हातातल्या स्मार्टफोनमध्ये TV आलाय तरीही अँटिनावर बसलेला कावळा हकलून देऊन ब्लॅक अँड व्हाईट TV बघण्यात जो आनंद होता तो कधीच विसरता येत नाही.